सोबत भांडत असतो नेहमी. चाव ग चिनू, चाव त्याला, चाव त्याला. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? लाईफ विथ म्याव स्वदत मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, पण वाटत नाही आहे. बघताय ऊन कसं आहे, किती पडलंय. सकाळी पण थंडी नसते, संध्याकाळ पण थंडी नसते, नुसतं फॅन लावायची वेळ येते. तुमच्याकडे थंडी आहे का? कमेंट करून नक्की सांगा. गल्लीत चालू आहे स्लॅब टाकायचं काम. काही ते माल मिक्स करायचं मशीन आहे. मैत्रिणीच्या घरी चालले म्हणून टी शर्टवर कॅरी केले स्कार्फ, कारण बाहेर तसंच जर फिरलं खेडेगावात तर खूप नावं ठेवतात. जर तुम्ही ही खेडेगावची असेल तर तुम्हालाही माहितीच असेल. कहां से आते? तुझ्याकडेच येणार होते, तू झालीस की. बघताय टायमिंग कसं आहे. ती माझ्याकडे येणार होती आणि मी तिच्याकडे. आहेत विद्याचे मावशी, वाटत नाहीत ना? विद्याचे बहीण वाटतायत ना? बघा तो जाऊवर. हे मावशी आणि लेकरं वाटतायत का? नक्की सांगा. काही पण किती लहान वाटतायत. बघताय मुलीचं आणि मावशीचं प्रेम. गेल होगी तिथे चाली गो बंदे. बाय बाय. पळून गेली. अरे अरे इकडं बघ, बघ तर. चल मी घेते, चल घेते. घेऊ का? ये घेऊ. नाही मला 10 पाहिजे. काम चालू आहे. जेवण झालं तुमचं? काय काय डाळ? चालू द्या, चालू द्या. पिलू हाय बोल. हाय 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 गाईज. हाय गाय बोल. हाय गाईज. बाय बाय. बाय बाय. हाय बोल. हाय बोल. सगळेजण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. काय गिऱ्हाईक वगैरे बघते की नाही? काय हो? बघा शिवामाचं दुकान चालू आहे, तिचं काम भारी. काय सांगशील? मराठीमध्ये बोल. मी काय सांगू? पुन्ही कोणत्या देवाचं देऊळ आहे? तुझं दुकान कुठे आहे ते सांग. रोडावर दुकान आहे. कोणत्या गावात? कोणाळीचं. कोणत्या देवीचं मंदिर आहे? यल्लामा रेणुका. समजलं काय? यल्लामा रेणुका देवीचं मंदिर आहे. आणि इथे शिवमाचं स्टॉल आहे. जे कोणी याल त्यांनी इथे नक्कीच व्हिजिट करा. ओके बाय बोल. बाय. बघा गाईज, इथे यल्लामा देवीचं मंदिर आहे. भक्तजनांचं किती श्रद्धा आहे. इथे लोकांना अंगातही येतं. आजपर्यंत तुला कुणी भेटलं नाही. माझ्या दरबारात आणले. चल मी तुझं ले जा वापस तू अपनी बारात मंदिया. हे या सॉन्ग वर हिला शॉर्ट बनवता येईना, रील बनवता येईना इंस्टाग्रामवर. नुसतं अर्धा तास झालं रिव्हिजन चालू आहे. ले जा वापस एवढं करता येईना तिला. आणि उद्या नवऱ्याला काय ले जा वापस म्हणणार आहे मी. त्याच्या मागे मागे जाईल आणि घरात बसून त्याची सेवा करेल, हा ना. पूर्ण आयुष्य तू त्याची सेवा करण्यातच घालवणार आहेस. कारण ले जा वापस हे म्हणायचं होईना तुला. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. शाळेला कितवीला नाहीये? मग काय घरातच असते? खरंच? मग आता पुढे काय करणार आहेस? एवढं आवडते तुला शेळी राखायला? खरं? मग मम्मी आम्हाला का तू शाळा शिकवलीस? आता शिवाय नाही काय शिकता.
खरं सांग मला का शिकवली एवढं दिवस? मग शेळी घेऊन द्यायचं होतं ना. आता काय झालं? मग काय आता शेळी राखू मी? शेळी राखावं तुम्ही. चल विद्या, मी आणि तू मिळून जाऊया शेळी राखायला. आता कुठे नोकरी नाही ना, आता शेळी राखायची. ठीक आहे, आता युट्यूबचं नाव पण बदलून ठेवीन, सारिका शेळीवाली. ठीक आहे, मग तू मला सबस्क्राईब करशील ना? ठीक आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला इथेच करू एंड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला करा सबस्क्राईब. सबस्क्राईब.